सांगलीच्या एरंडोलमधील सैन्याच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं। हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं हे इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली। हेलिकॉप्टर दुरुस्तीसाठी नाशिकहून दुसरं हेलिकॉप्टर पोहोचलं। हेलिकॉप्टरमधील दुरुस्ती करण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांनी। बघूया। नाशिकहून बेंगळूरकडे निघालेल्या भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर सांगलीतील एरंडोली या गावामध्ये हेलिकॉप्टर उतरवण्यात आलेलं आहे। त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। गेल्या 2 तासापासून ही हेलिकॉप्टर या ठिकाणी थांबून आहे। या हेलिकॉप्टरच्या पंख्यामध्ये बिघाड झाला होता, त्यामुळे या हेलिकॉप्टरच्या पायलटने या हेलिकॉप्टरचं या ठिकाणी इमर्जन्सी लँडिंग केलं आहे आणि याचा बिघाड दुरुस्त करण्यासाठी आता नाशिकहून दुसरं हेलिकॉप्टर देखील भारतीय सैन्याच्या या ठिकाणी दाखल झालेलं आहे। जे पहिलं हेलिकॉप्टर आहे ते नाशिकहून बेंगळूरकडे निघालं होतं, परंतु बिघाड झाल्यामुळे त्याचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं होतं। याचा बिघाड दुरुस्त करण्याचं काम सध्या आता सुरू आहे। यासाठी नाशिकहून दुसरं हेलिकॉप्टर देखील आल्याचं आपल्याला पाहावयास मिळते। या दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून टेक्निशियन जे आहेत ते आलेले आहेत आणि आता बिघाड झालेल्या हेलिकॉप्टरचं दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।